नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. इकडे संपूर्ण पंढरपूर ओवीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालंय. तर मंडळी, ज्यावेळेला आता ही भैरवी आणि तिलोत्तमा या दोघींनी सुद्धा ओवी आणि सावली पंढरपूरला पोचू नयेत म्हणून ह्यांनी खूप मोठा कट केलेला आहे, खूप मोठं कारस्थान केलंय. पण जेव्हा हे सगळं सावलीच्या समोर येतं, तेव्हा मात्र सावलीने तिलोत्तमा आणि भैरवीला सडेतोड उत्तर दिलंय. आणि ह्या तिलोत्तमाचा आवाज आणि तिचा मान सन्मान एका क्षणात धुळीला मिळून टाकलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आता सारंग सावलीच्या पाठीमागे ठामपणे उभा असतो. आणि प्रेक्षकांनो, आता एवढंच नाही आहे, तर जेव्हा आता सारंग, सावली आणि अबीर हे सगळेजण तेव्हा पंढरपूरला पोचतात, त्यानंतर त्यांच्यासमोर एवढं मोठं भयानक सत्य आलं. म्हणजे 8 वर्षापूर्वी राजकुमारने जे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं, ते सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर हो, चंद्रकांत 8 वर्षानंतर सारंग आणि सावलीच्या समोर येणार आहे. आणि त्यानंतर सावली आणि सारंग समोर 8 वर्षामागील जे गुपित होतं, ते सगळं सगळं आता इथे सावलीच्या समोर येणार आहे. म्हणजे सावली आत्तापर्यंत ह्या सगळ्याला तिलोत्तमाला दोष देत असते, की हे सगळं तिलोत्तमाने केलंय. पण या सगळ्याचा करता करविता तिलोत्तमा नाही, तर हा राजकुमार आहे, हे आता सावलीला आणि सारंगला कळणार आहे. आणि सारंग आणि सावली हे दोघं जण एकमेकांपासून दूर होण्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही, तर राजकुमार जबाबदार आहे. आणि सावली प्रेग्नेंट असल्याची न्यूज त्याने लपून ठेवली आणि त्याऐवजी त्याने घटस्फोटाचे पेपर सावलीच्या आणि सारंगला देऊन त्याने गैरसमज निर्माण केला. हे सगळं सगळं काही आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो, इकडे तिलोत्तमाने मोनिकाला भेटायला बोलवलेलं असतं. मोनिका म्हणते की आई, तुम्ही मला बोलवलं, काही काम होतं का? त्यावर आता ही तिलोत्तमा म्हणते की हो, माझ्याकडे तुझं थोडं कामच होतं, पण तू काही बिझी होतीस का, काही काम वगैरे करत होतीस का? मोनिका म्हणते की नाही, शुभ्राला झोपवत होते बस. तर आता म्हणते, शुभ्रा झोपली का? म्हणते की हो, आत्ताच झोपली आहे. पण आई, काय झालं, तुमचा चेहरा असा पडलाय का, म्हणजे तुम्हाला बरं वगैरे वाटत नाही आहे का? तिलोत्तमा म्हणते की नाही, मी तशी बरी आहे, पण हो, माझा चेहरा सध्या पडलेलाच आहे, कारण काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडत आहेत. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत आणि मला त्या संदर्भात तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मोनिका म्हणते की माझ्याशी आई, बोला ना, काय बोलायचं होतं, म्हणजे तुम्हाला काही टेन्शन आहे का, तुम्हाला माझी काही मदत हवी असेल का, सांगा, मी तुम्हाला मदत करते ना. त्यावर आता तिलोत्तमा म्हणते की हो, म्हणजे बघ ना, मला कळत नाही आहे काय करावं ते, पण तुला सांगते, कदाचित मला तुझ्याकडून काही सोल्युशन मिळालं तर मिळालं. मला सारंग आणि ह्या सावलीबद्दलच तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे गेले कित्येक दिवस झाले ही सावली बघते की सारंगच्या आसपास भटकते, आसपास फिरकते. ती तिच्याजवळ जवळीक साधण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्टच मला पटत नाही आहे. आणि ह्याच विषयावर मला तुझ्याशी बोलायचं आहे. ओवीच्या निमित्ताने का होईना, पण ती सतत सारंगच्या आजूबाजूला भटकत असते. आता ही मोनिका म्हणते की मुद्दा तर ह्या बाईने चांगलाच पकडलाय आणि तुला हा जो काही त्रास होतोय, तुझा जो जळफाट होतोय ना, तो मला खूप आवडतोय आणि हा असाच राहायला हवा. आणि तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की मोनिका, या सगळ्यात मला काय वाटतं माहिती आहे का, सारंग आणि ह्या सावलीला लांब ठेवायचं आहे. पण काय आहे ना, ही गाण्याची जी स्पर्धा होती, ती मोडण्याचा प्रयत्न केला, पण तेच सुद्धा तसं झालं नाही आहे. ती ओवी आणि ती सावली दोघीसुद्धा एका स्टेजवर गाणार आहात. म्हणजे त्या दोघींमधली दिवसेंदिवस जवळीक वाढत चालली आहे. आणि ह्या दोघींमधली जर जवळीक अशीच वाढत चालली गेली ना, तर सारंग हळूहळू आणखीनच त्या सावलीच्या जवळ जाणार आहे. जाणार आहे म्हणजे तो ऑलरेडी गेलाच आहे. मोनिका म्हणते, आई, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, पण तसं काही होणार नाही आहे. त्या सावलीचं लग्न झालं आहे, तिला एक मुलगा आहे आणि सारंग आता तो तिथे जातो म्हणजे ओवीसाठी जातो. सावली आता ओवीला गाणं शिकवते, त्या दोघींचं चांगलं बॉन्डिंग आहे, म्हणून हे सगळं होतंय. तुम्ही एवढा का विचार करताय त्या गोष्टीचा? तिला तर म्हणते, नाही नाही हां, फक्त ओवीसाठी नाही. ती सावली कशी आहे ना, तुला माहीत नाही. ज्याच्या आधीसुद्धा तिने सारंगला असंच जाळ्यात अडकवलं होतं. आणि तू कितीही काही म्हण, त्या सावलीचं जरी लग्न झालं असलं, तरी सारंगच्या मनात अजूनही तिच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे. अजूनही त्याच्या हृदयामध्ये सावलीसाठी जागा आहे. आणि त्याच्यामुळे सारंग सारंग तिच्यामध्ये पुन्हा अडकूच शकतो आणि हे सावलीला सुद्धा चांगलं माहिती आहे. नाही, नाही, मला ती गोष्ट होताच कामा नाही आणि त्यासाठीच मी काय करू, म्हणजे माझं काही डोकंच चालत नाही आहे. मोनिका म्हणते की आई, तुम्ही इतक्या हुशार आहात, तुम्हीच बघा ना काहीतरी. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की ही अमृता आणि ओवी दोघंसुद्धा विठुरायाच्या समोर येतात आणि विठुरायाला प्रार्थना करत असतात की आज जो काही दिवस आहे ना, तो तुझ्या आशीर्वादामुळेच आहे. आणि आमच्या ओवीचं आणि सावलीचं जे काही गाणं होणार आहे, ते गाणं खूप छान होऊ दे आणि तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे, असं म्हणत आता ही अमृता
ओवीचं खूप कौतुक करत असते, तिची लाड करते, तिची पापी घेते. हे सगळं झाल्यानंतर आता अमृता म्हणते, की "तुला माहिती आहे का ओवी एक गोष्ट? तुझ्यात आणि तुझ्या सावळी टीचरमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. म्हणजे तुला विठुरायाची सेवा करायला आवडते. तू कशी त्याची भक्ती करतेस, तशी सुद्धा सावली टीचरला सुद्धा खूप आवडते." ओवी म्हणते, की "हो, खरंच?" त्यावर आता अमृता म्हणते, "हो, खरंच. आणि आणखीन एक गोष्ट साम्य आहे माहिती आहे का काय ते? म्हणजे तुझी सावली टीचर आहे ना, ती खूप मोठी प्रसिद्ध गायिका होती. गायिका होती म्हणजे अजूनसुद्धा आहे. पण तिच्या आवाजात, तिच्या सुरात जे आपलेपणा आहे, तो जिवंतपणा आहे ना, माणसाला अगदी मनमोहक करून टाकतो. आणि सेम तसाच सूर तुझासुद्धा आहे." त्यावर ओवी म्हणते, की "हो का? म्हणजे तू सावली टीचरला आधीपासून ओळखतेस?" तर आता सॉरी अमृता म्हणते, की "हो, तसं म्हणजे मी आधीपासूनच ओळखते." आता ओवी म्हणते, की "ते कसं?" मोनिका म्हणते, "ती गायिका होती की नाही? मी म्हणाले की नाही ती गायिका होती मोठी म्हणून. मग सगळेच ओळखतात अशा लोकांना. आता उद्या तू जर मोठी गायिका झालीस, तर तुला पण सगळे लोकं असंच ओळखणार ना." आणि अमृता म्हणत असते, की "खरं सांगू का ओवी? उद्या खरं तर तुमच्या दोघींचं गाणं आहे. पण ह्या गाण्यासाठी ना मी स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे. कधी तुमच्या दोघींचं स्टेजवरती एकत्र गाणं होणार आहे आणि ते गाणं ऐकायला मिळणार आहे. ओवी खरंच खूप तू नशीबवान आहेस ना, की तुला सावली टीचरसारखी एवढी मोठी गायिका आणि तिच्याकडून गाणं शिकायला मिळणार आहे." तर मंडळी आता इकडे मोनिका म्हणते, की "आई, मी तुम्हाला काय आयडिया देणार आहात? तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवाने मोठ्या आहात, सीनियर आहात आणि तुम्ही माझ्यापेक्षा हुशारसुद्धा आहात. तुम्हीच बघा ना याच्यावरती काही करता येतं का?" आता इथे तिलोत्तमा म्हणत असते, की "काय ना, माझं हेच डोकं आता चालत नाहीये, पूर्ण बधीर झालंय. काय करावं काहीच कळत नाहीये. काही करून मला उद्याचं ते गाणं होऊ द्यायचं नाहीये. सावली आणि ओवी ह्या दोघींनी काही करून एकत्र गाणं गायला नको. पण त्यासाठी काय करू?" त्यावर आता मोनिका म्हणते, की "आई ऐका ना, म्हणजे तुम्ही मला विचारताय म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. काय ना तुम्ही सावलीला जाऊन भेटा ना परस्पर. म्हणजे सावलीला जाऊन भेटा आणि तिला तुमच्या शब्दात खडसवा. म्हणजे तुमच्यासमोर बोलण्याची तिची हिंमतसुद्धा होणार नाही आहे. आणि जर सारंगपासून तिला लांब राहण्यासाठी सांगितलंत आणि हे गाणं गाण्यासाठी जर तुम्ही तिला प्रेशराईज केलंत ना, नक्कीच ती तुमचं ऐकेल, माझी खात्री आहे. तुम्ही हेच करून बघा." तर आता मोनिका म्हणते, की "ह्या बाईला मी ही गोष्ट सांगितली खरी, पण माझा प्लॅन ना काही वेगळाच आहे." आणि परत ती जाऊन आता म्हणते, की "आई ऐका ना, पण ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे आणि तुम्ही जर ही गोष्ट केलीत आणि सारंगला जर कळलं, की तुम्ही सावलीला जाऊन बोललात, तिला धमकवलं आहात, तर सारंग पुन्हा घरी येणार, वाद निर्माण करणार, तुमच्याशी भांडण करणार आणि ह्या सगळ्या गोष्टीने मला बघवणार नाही आहे. तुम्हाला बघून पुन्हा मला वाईट वाटणार आणि मला त्याचं गिल्ट येणार, की ही आयडिया मीच तुम्हाला दिली होती. आई नाही, नाही हां, नको, नको, जाऊ दे. तुम्ही असं काही करू नका. नाहीतर तुम्ही एक काम करा. तुम्हाला जे पटतं ना तुमच्या विचाराने ती गोष्ट तुम्हीच करा." तिलोत्तमा म्हणते, की "मला या सगळ्यांनी काही फरक पडत नाहीये. मला फक्त माझा मुलगा त्या सावलीपासून लांब झालेला पाहिजे." तर मंडळी आता इकडे मोनिकाने तिलोत्तमाचे कान भरून झालेत आणि तिला ह्या गोष्टीची खूप मज्जा येत असते. आणि ती म्हणते, की आता ही तिलोत्तमा जाऊन त्या सावलीला भेटली, की काय धम्माल येणार आहे, मज्जा येणार आहे हां. तर मंडळी आता इकडे जी सावली घरी असते, एवढ्या रात्री उशिराने दरवाजा वाजलेला असतो आणि सावली जाऊन दरवाजा उघडते. आता सावली म्हणते, की "एवढ्या रात्री कोण आलं असणार आहे?" तर बाहेर तिलोत्तमा उभी असते. सावली म्हणते, की "तुम्ही या वेळेला आता इथे तुम्हाला जगतजींना भेटायचे का? त्यांच्याशी काही काम आहे का?" ती म्हणते, की "नाही, मला तुझ्याशीच बोलायचं आहे, तुझ्याशीच माझं काम आहे." सावली म्हणते, की "आत्ता काय राहिलं? आता काय तुमचं काम आहे माझ्याशी?" त्यावर तिलोत्तमा म्हणते, की "जास्त शहाणपणा करू नकोस. हे असं गोड-गोड बोलून आपल्याला काहीच कळत नाहीये, हा असा खोटा मुखवटाणा माझ्यासमोर आणू नकोस. मी तुला ना खूप चांगलं ओळखते." सावली म्हणते, की "नक्की तुम्हाला काय बोलायचंय? डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोला." त्यावर आता तिलोत्तमा म्हणते, की "हो, मला सुद्धा थेट डायरेक्ट मुद्द्यावर येऊनच बोलायला आवडतं आणि म्हणून मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊनच बोलतेय, की तू हे सगळं काय चालवलंयस? सारंगच्या सतत पाठीपुढे करून पुन्हा त्याला घोळत घेण्याचा प्रयत्न करतेस का?" त्यावर सावली म्हणते, की "काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते?" तेव्हा तिलोत्तमा म्हणते, की "मी काय बोलते ते मलाही चांगलं कळतंय आणि तुलाही चांगलं कळतंय. सध्या ओवीचं आणि त्या गाण्याचं नाटक करून तू सतत सारंगला मागे-पुढे फिरवत असतेस, त्याच्या मागे-पुढे करत असतेस. हे मला कळत नाहीये, हे समजू नकोस." आता सावली ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तिलोत्तमाकडे अगदी वेगळेच एक्सप्रेशन देते आणि म्हणते, की "आई, हे सगळं जे चाललंय ना, ते फक्त मी तुमच्या आणि तुमच्या नातीसाठी करतीये. ओवी तुमची नात माझ्याकडे गाणं शिकायला येते आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीच माझे हे प्रयत्न सुरू आहेत. यामागचा फक्त एवढाच स्वार्थ आहे. माझा यामागे काहीही स्वार्थ नाहीये." तिलोत्तमा म्हणते, की "ही गोष्ट तू मला सांगू नकोस. अगं, ओवीच्या नावाने तू जे काही करतेस ना, ते कळत नाहीये का? असं असं समजू नकोस तू." त्यावर सावली म्हणते, "अहो, तुम्हाला का कळत नाहीये? आम्ही जे काही करतोय ते फक्त आम्ही आमच्या मुलांच्या सुखासाठीच करतोय. तुम्ही जे करताय ते तुम्ही तुमच्या मुलाच्या सुखासाठी करताय की नाही, तसंच आम्ही आमच्या मुलांच्या सुखाचा विचार करून ही गोष्ट करतोय.
तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की मोनिका ही चालत चालत छान अशी येत असते आणि तेवढ्यात अमृता तिला पाहते आणि अमृता म्हणते की तू इकडून इकडे काय करत होतीस आईंच्या रूममध्ये आणि आई कुठे आहेत. त्यावर मोनिका म्हणते की आई आई नाही आहेत रूममध्ये. खरं तर मला पण त्यांचा दरवाजा उघडा दिसला म्हणून मी त्यांच्या रूममध्ये गेले तर आई नव्हत्या, मग मी दरवाजा बंद करून आले. मोनिका आता अमृता म्हणते की आई रूममध्ये नाही आहेत. एवढ्या रात्री कुठे गेल्या. मोनिका तर इथे ओव्हर ॲक्टिंग करत असते आणि म्हणते अरे बापरे मला पण माहीत नाही आई कुठे गेल्या त्या. तर मंडळी आता इकडे तिलोत्तमा पुन्हा सावलीवर घाणेरडे आरोप करत असते आणि सावलीला म्हणते की काय ना तू मुद्दाम मुद्दाम ओवीचा आणि त्या तुझ्या मुलाचा अभिरचा वाढदिवस एकत्र थाटामाटात साजरा केलास का. आता तुला माझ्या सारंगच्या मागे पुढे करता येईल, पुन्हा त्याच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करतेस ना तू. पण मी तुला ना शेवटची ताकीद देते, माझ्या सारंगपासून लांब राहा. सावली म्हणते अहो तुम्हाला का कळत नाहीये, मलाच तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये यायचं नाहीये. जर मला तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये यायचं असतं तर मी 8 वर्ष का थांबले असते, तेव्हाच आले असते. पण आता ही तिलोत्तमा म्हणते की पण आता आली आहेस ना, आता आली आहेस आणि सतत त्याच्या मागे पुढे करतीयस ना. मला तेच नको आहे, मला तेच नको आहे. तू माझ्या मुलापासून लांब राहा हेच मला सांगायचं आहे. आणि म्हणूनच सांगते की उद्याचा तुझा कार्यक्रम जो आहे तो कॅन्सल कर. ओवीसोबत तू स्टेजवर गाणार नाही आहेस. सावली म्हणते की अहो पण मी असंही ओवीसोबत स्टेजवर गाणारच नाही आहे. फक्त ओवी एकटीच गाणार आहे. पण मला तिच्यासोबत तिथे जावं लागणार आहे. आणि तुम्ही असं का विचार करताय हो? ओवी तुमची नात आहे ना, तिला गाण्याची आवड आहे, इतकं छान गाते ती. तिच्या भविष्याचा, आयुष्याचा प्रश्न आहे हा आणि तिच्यासाठीच मी हे सगळं करते आणि तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतोय. अहो तुम्हाला कौतुक वाटायला हवं की तुमच्या नातीसाठी हे सगळं करते मी. तिलोत्तमा म्हणते की ओवीला सतत पुढे घेऊन तू स्वतःची पोळी भाजून घेतेस. हे मला कळत नाहीये का गं? एवढी पण मूर्ख नाहीये मी. आता सावली म्हणते अहो तुम्हाला किती वेळा समजावू, तुम्हाला का कळत नाहीये? एवढंच जर आहे ना, तर तुम्ही स्वतःच्याच मुलाला सांगायचं होतं आणि सांगायचं ना, की तुमच्या मुलीला, तुमच्या नातीला माझ्याकडे पाठवू नकोस म्हणून. तर मंडळी आता इकडे अमृताला कळतं, की तिलोत्तमा तिच्या रूममध्ये नाहीये. त्याच्यामुळे ती काळजीत पडते आणि म्हणते, की "आई एवढ्या रात्री कुठे गेले असतील? मोनिका तुला खरंच माहिती नाहीये का?" मोनिका म्हणते, की "नाही ना, मला खरंच माहिती नाहीये. बापरे देवा! आई एवढ्या रात्री कुठे गेल्या असतील?" आणि उगाच असं ती ओव्हर ॲक्टिंग करत असते, ड्रामा करत असते आणि म्हणते, की "ए." तेवढ्यात आता अमृता म्हणते, की "मी ना सारंगला फोन करते." तेव्हा आता मोनिका म्हणते, "ए गप गं, कशाला सारंगला त्याला फोन करते? मला माहिती आहेत आई कुठे गेल्यात, त्या मला सांगून गेल्यात. खरं तर मला हे कोणाला सांगायचं नव्हतं. त्यांनी मला सांगितलं होतं, की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. पण तरीसुद्धा तू आता एवढा हट्ट करतीयेस, एवढी काळजी करतीयेस ना, म्हणून मी तुला सांगते. आपल्या आई आहेत ना, सावलीला भेटायला गेल्यात, सावलीला. काय नव्हते सावलीचा आणि ओवीचा कार्यक्रम आहे ना आणि तो कार्यक्रम रद्द करण्यासाठी सावलीला धमकवण्यासाठी आई गेल्यात. कारण काही करून सावलीने ओवीसोबत हा कार्यक्रम करू नये ना, असं आईंना वाटतंय. आता हिला ऐकल्यानंतर अमृताला मोठा धक्काच बसतो. अमृता म्हणते, की "असं कसं? असं कसं करून चालेल? आईने हा असा कसा निर्णय घेतला?" आता लगेच ही बाई आहे ना आणखीन ओर ड्रामा करते आणि म्हणते, की "ए बाई ऐक ना, तू हे सगळं सारंगला सांगशील का? म्हणजे काही हरकत नाही सारंगला सांगितलंस तर, कारण तिच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हां." पण मी काय म्हणते, हे जर सारंगला समजलं, सारंगला समजल्यानंतर सारंग आता तिथे गेला आणि पुन्हा तिलोत्तमाला ओरडला, तर किती गोंधळ होईल. पुन्हा त्या दोघांमध्ये भांडणं होतील, पुन्हा गैरसमज होतील आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण असणार आहे? तू असशील. आणि पुन्हा मायलेकांमध्ये भांडणं होणार, पुन्हा तोच गोंधळ होणार आणि असं होऊन कसं चालेल? म्हणजे बघ ना, तुला तरी आवडेल का त्या दोघांमध्ये भांडणं झाली ती? आणि त्या सगळ्यानंतर आईंना किती त्रास होतो. आता अमृता म्हणते, की "हो, हो, म्हणजे ही गोष्ट सारंगला सुद्धा कळायला नको." "मोनिका, मी हे सारंगला नाही सांगणार आणि तूही काही सांगू नकोस सारंगला." आता या मोनिकाने तिकडे तिलोत्तमाला वेड्यात काढलेलं असतं आणि आता इथे अमृताला वेड्यात काढत असते. तर मंडळी, आता ही तिलोत्तमा म्हणते, की "ते मला माहीत नाहीये. मी तुला शेवटचं सांगते, काहीही झालं तरी उद्याची जी कॉन्सर्ट आहे, तुझी गाण्याची जी स्पर्धा आहे, ती आत्ताच्या आता कॅन्सल कर. तुला हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी. तुला सांग किती पैसे हवेत. जेवढे मागशील तेवढे पैसे तुझ्या तोंडावर फेकायला तयार आहे." मंडळी, आता ही सावली म्हणते, की "तुम्ही अजूनही सगळ्या गोष्टी पैशातच बघता ना? तुमचा अजूनही पैशांचा माज गेला नाहीये. तुम्हाला का असं वाटतं हो, की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही फक्त पैशानेच विकत घेता येते? आणि सगळ्यांनी तुमचंच ऐकावं, सगळ्यांनी तुमच्याच मनासारखं करावं, असं तुम्हाला कायम का वाटतं? तुम्ही कितीही काहीही म्हणालात तरी मी ही तुमची ऑफर एक्सेप्ट करणार नाहीये. आणि हो, मी हे जे काही उद्याचं गाणं करणार आहे ओवीला घेऊन, ते कोणत्याही पैशांसाठी किंवा मानधनासाठी नाही करणार आहे. ती एक प्रकारची सेवा आहे आणि आम्हाला सेवा करायची आहे. विठ्ठलाची सेवा, निस्वार्थ सेवा, विठ्ठलावरचं प्रेम, ते करायचं आम्हाला. आणि हे ना पुण्याचं काम असतं. आता पुण्याचं काम काय असतं हे तुम्हाला नाही कळणार. आता मंडळी, आता इथे सावलीने तिलोत्तमाला असं काही सुनावले ना, म्हणजे तिलोत्तमाची अक्षरशः बोलतीच बंद झाली आहे. आणि सावलीने चॅलेंज केलंय, काहीही झालं तरी मी हे गाणं कॅन्सल करणार नाही म्हणजे नाही.
तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की भैरवी आहे ती तिलोत्तमाला फोन करते आणि ही तिलोत्तमा खूप चिडलेली असते, कारण तिला काही झालं तरी आता सावलीने तिकडे गेलेलं नाही पाहिजे. तर आता ही भैरवी म्हणते की तिलोत्तमा, तुला काळजी करायची काही गरज नाहीये. हे टेंडर जरी सावलीला मिळालं असलं तरी सुद्धा पंढरपूरच्या रस्त्यावर बरीचशी वळणं आहेत आणि ह्या प्रत्येक वळणावर भैरवी वझे ही आडवी असणार आहे. त्या सावलीला मी त्या पंढरपूरपर्यंत पोहोचूच देणार नाही. ही तिलोत्तमा म्हणते की भैरवी, नेमकं तू काय करणार आहेस? तर मंडळी आता इकडे असा प्रोमो दाखवलाय की सावली जी आहे ती ह्या तिलोत्तमाच्या घराच्या बाहेर ओवीला घेऊन जाण्यासाठी आलेली असते. सारंगसुद्धा असतो आणि त्यावेळेला ही तिलोत्तमा आता तिच्याकडे रागारागाने पाहत असते. तर आता सावलीला हे कळलंय की ही तिलोत्तमा आपण पंढरपूरला पोहोचू नये म्हणून काही ना काहीतरी करणार, एवढं मात्र नक्की, कारण तिच्या नजरेमध्ये तसं सावलीला दिसत असतं. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की सावली आणि ओवी जात असताना त्यांच्या वाटेमध्ये बऱ्याच अडचणी येतात. अडचणी येतात म्हणजे ह्या तिलोत्तमा आणि भैरवीने त्या निर्माण केलेल्या असतात, कारण ह्या दोघींनी तिकडे पोहोचू नये. पण या सगळ्यामध्ये आता ऐन वेळेला सारंग हा अबीरला घेऊन जातो आणि त्याने या सगळ्यामध्ये भैरवीचा आणि तिलोत्तमाचा जो काही डाव आहे तो पूर्णपणे उधळून लावलेला आहे आणि ह्या चौघांनी सुद्धा धमाकेदार अशी एंट्री आता पंढरपुरात घेतली आहे. आणि मंडळी त्यानंतर ओवीच्या गाण्याचा जो काही नाद अख्ख्या पंढरपुरात घुमलाय ना, तो बघण्यासारखा आहे. तर उद्याचा भाग खूप सुंदर दाखवलाय, त्यामुळे नक्की पाहायला विसरू नका. आणि मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला पटापट लाईक करायला विसरू नका.